गुड मॉर्निंग. तर आजचा दिवस आहे गुढीपाडव्याचा आणि अशी काही मी तयार झाली. मी आज उठली आहे तर उठतानाच पहिलाच असं वाटलं की यार आजचा दिवस एवढा चांगला आहे आणि आजच्या दिवशी नेमकं असं व्हावं. तर काय झालं ते दाखवते मी तुम्हाला. त्या अगोदर हर्ष आणि बाबा दोघंही झोपलेत. मी उठलीये, मी रेडी झाले. आता माझ्या पुढच्या जे काही मला कामं करायचे त्याला आपण सुरुवात करूया. पहिलं तर अगोदर मी रांगोळी काढतेच, कारण का सण आहे सो मी चांगली रांगोळी काढते. बाहेर देवाला दरवाजाला मला हार घालायचा आहे, पुन्हा देवाऱ्याला पण देवपूजा करायची आहे. सो म्हणून मी काय केलं की देवपूजा वगैरे करायची होती, मला सगळंच करायचं होतं. कारण तिथे जिथे आम्ही झोपतो तिथेच देवारा जिथे आहे तिथेच खाली अंथरुणं घालतो तो. म्हणून मी आज काय केलं की बाबाला उचलून बेडवरती ठेवलं, जेणेकरून मला मोकळी जागा भेटेल, मी तिथून सगळं क्लीन वगैरे करून घेईन. तर त्या अगोदर मी बोललेली की नेमकं सकाळी उठल्या काय झालं, असं आजच व्हायला पाहिजे होतं. काय सकाळी 4:45 वाजताच घड्याळ बंद पडलं. त्यामुळे असं झालं की मला असं वाटलं यार अजून टाइम आहे. जेव्हा थोडासा उजेड भिडलोतून थोडासा उजेड यायला लागला ना तेव्हा कळालं बाबा नेमकं आज लेट झालं. जाऊ दे, सो फटाफट आवरून घेऊया आता आपण. त्यावर भाव्या आणि हर्ष दोघं पण झोपले तिथे. खालीच आम्ही अंथरुणं घालतो. सो मी सगळं आवरून वगैरे घेतलं इकडे आणि तिथे देवपूजा करणं आणि इकडे हर्ष झोपलाय. हर्ष रात्री खूप वेळ लेटपर्यंत एडिटिंग करत होता, त्याच्यामुळे तो आता झोपलाय. तुम्हाला तर माहिती, तो रात्री एडिटिंग करतो. जाऊ दे, मी तोपर्यंत आवरून घेते जेवढं होईल तेवढं. चला बघूया आपण कसं काय करायचं ते. पहिलं तर काढूया आपण फ्रीज मधले हार. इथे मी हार काढून घेतले. रांगोळी माझी संपली होती सो मी काल रांगोळी घेतली. पहिला आपण ते करून घेऊया बाहेर. इथे आपली अशी काय रांगोळी काढून झाल्या. सो दरवाजाला आपण आता तोरण घालूया. आय डोंट नो हे रेकॉर्ड झालं की नाही झालं, तर असं काही मी आता दरवाजाला तोरण लावलंय. असं काही माझं एंटायर लुक आहे. सो आता आपण देवाची बत्ती करूया. दरवाजाला बाहेर मी जेव्हा तोरण घालून होती ना तेव्हा आतमध्ये आली होती मी, तर मी चहा ठेवला होता. म्हणजे देवबत्ती वगैरे झाली का मी बस आरामात बसून चहा वगैरे घेऊ शकेल. कारण नंतर मला जेवणाची तयारी पण करायची आहे. आपण देवाची बत्ती करूया. लाईट लावले. मला भीती वाटते की भाव्या उठते, तिची झोप मोड नको व्हायला. सो आपण देवाची बत्ती करून घेऊया. तर इथे माझी देवपूजा पण झाली आहे, बाहेर रांगोळी काढून झाली आहे. तर माझी देवपूजा पण झाली, बाहेर रांगोळी काढून पण झाली. आता राहिले जेवण बनवायचं, जे की नैवेद्य दाखवायचं. मी काल रात्री पीठ वगैरे सगळं आणलं. काल मला तिकडे भांडराला गेलो होतो, त्याच्यामुळे मला सामान पण घेता आलं नव्हतं. मला असं वाटलं की मार्केट बंद होईल, रात्री लेट झालं तर मला काय भेटणार नाही. म्हणून मायाला सांगितलं होतं की तू जेवढं मी सांगतो तेवढं घेऊन ठेव करून. मग तिने ते सर्व घेतलं होतं. तर जेवणाच्या अगोदर चहा पिऊया आणि त्याच्या अगोदर मला घड्याळामध्ये ना सेल चेंज करायचं. पण मी कसा करू हा विचार करते, कारण का भाव्या तिथे झोपली आहे. थोडा वेळ राहू दे, मग नंतर चेंज करते. तोपर्यंत चहा वगैरे पिऊया. बंद करते लाईट, कारण का दरवाजा बंद केला, कारण का मी किचनमध्ये असणार आहे. सो बाहेर ते दोघं पण झोपलं. एकतर एवढ्या गरमीमध्ये मी साडी नेसल्याने आत्ताच मला गरम व्हायला लागलाय. फटाफट आवरूया आपण. कालच मी इथे काळे वाटाणे भिजत घातले होते. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पूजाने तर ऑलरेडी वेलकम केलं. मी जर आता उठलो, उशिरा झोपलेलो. ओके, तर पूजाने सकाळीच म्हणजे काल पण आणि आज पण तिने सगळं पुसून वगैरे घेतलं होतं बाहेरचं. आणि त्यासोबतच इथे रांगोळी वगैरे तिने केलेलं, सगळं क्लीन केलेलं. बट समोर दिसते पाणी, तेव्हा क्लिनिंग प्रोसेस चालू झाली. त्यामुळे आता प्रत्येक फ्लोअर क्लीन होणार. तर ठीक आहे, पाणी वगैरे आपल्याला द्यावं लागेल ते ठीक आहे. बट आता
मी ऑलरेडी केलंय आणि रांगोळीत मग ते थोडंसं काढलं होतं ते आता सगळं वाईप आउट होऊन जाईल. सायकल आतमध्ये घे. आता ह्याला घरात नाही अगोदर जरा चिपकली वगैरे काही किडे विडे असेल तर निघून गेले पाहिजेत. थोडं नंतर खेळूया आपण. ते बाहेरचं एकदा क्लीन झालं की मग खेळूया. ओके ओके. तर सगळ्या गोष्टी फ्रेंड्स आपण ठेवल्यात आतमध्ये. आता ते थोड्या वेळात येतील आणि क्लीन करतील. काय घेतलं बाहेर? बारदान उचललं का? तर आपल्या फ्लोअरवरती पण आले फ्रेंड्स क्लिनिंग प्रोसेस. आपण यांना आता पाणी देऊ. एवढंच की दर टायमाला असं फ्लोअर क्लिनिंगच्या टायमाला पाणी बिल्डिंग मध्ये पाणी सोडतात. या टायमाला सोडलं नाही. कुठं टाकी भरली ते पाणीच आहे. टाकी सोडलं मला माहितच नाही. सोडलं साईड होते आतमध्ये. ते त्यांना कामासाठी पाणी ठेवलंय. शायद हा बघितलं. हे आता पूजाने ऑलरेडी काल साबण वगैरे टाकून क्लीन करून घेतलंय. नाहीतर असं जेव्हा पण आपण पाणी टाकतो पूजामध्ये फिनाईल पावडर क्लिन्झिंग ते पिंक कलरचं लिक्विड ते सगळं टाकतो. मग ते फक्त झाडूनी घेऊन जातात. त्या कालच मी सगळं फिनेल पावडर टाकून पुसून घेतलं. आज गुढीपाडवा म्हणून. तर आज बनते घरी मस्तपैकी गुढीपाडवा स्पेशल मेथीची भाजी. मला मेथीची भाजी खूप आवडते. तर ज्या ज्या गोष्टी आपण आत नेल्या होत्या सगळ्या परत आल्यात बाहेर है ना. अरे तू पहिलाच एकटा बेटा सगळं इकडं तिकडं सामानाला हात लावलं. पाण्यात खेळल्याने तोंडात हात घाल देतोस. तरी तुला ओरडा खायचा माझ्याकडून. तुझ्या मिरची टाकणार आहेस ना जरा. टाकून माझा बस चालला तर सकाळ संध्याकाळ दुपार रात्री नाश्त्यासोबत जेवणासोबत झोपल्यानंतर झोपण्या अगोदर मेथीची भाजी खातो भाकरी सोबत. काय म्हणाली? आपलं माझी आई साडी नेसून कशी काम करायची काय माहिती. तुला काय होतं? गरमी असं होतंय. नुसतंच वाटत नको बस काढावी आता. बस झालं. पण छान पण वाटतं असं सणासुदीचं. मी काय हेल्प करू? तिला आंघोळ घालचं. साडी काढायचं बोललीस ते हवेला आंघोळ घालायचं ना. घालतो मी. चांगली वाटते ना. छान दिसते साडी तुझ्यावर. तुझ्यामुळे साडी छान दिसते. माणसामध्ये पाणी टाकलं की नाही? टाकलं. त्यांनी पुसून पण नेलं पूर्ण. त्यांनी हे केलंय सगळीकडून. ते तिथं वाईट ते राहून गेले. आता ते काय माहिती काय झालं. सुकलं पण. किती गोष्टींची चिंता करते तू. मेथीची भाजी झाली बनवून आणि आता पूजा बनवत आहे पुऱ्या. ही काय स्वतःहून म्हणजे खुदकुशी गेली काय छोट्याशा पोरीने. पाडव्या निमित्त आपल्या घरी हे बनते मेथीची भाजी आणि पुरी आणि काळ्या वाटाण्याची उसळ बनवली. त्यात बनलीये मेथीची भाजी आणि इकडे बनलीये काळ्या वाटाण्याची उसळ. हा येतो बेटा आंघोळ घालायला. थांब जरा. मम्मा पुरी बनवते ना. कोणीतरी छोट्या पोरांसारखे बघा टपात पाणी घेतलंय आणि या टपात बसलंय कोणीतरी. ते कोणीतरी म्हणजे कोण आहे? कोण बसलाय? मी कसे बसू? मी बसलो तर तू बाहेर उडून जाशील पाणी. या फ्रेंड्स तुम्ही पण या टपात बसा आंघोळ करा मस्तपैकी. आणि आज बुग्गू गरम पाण्याने नाही तर बुग्गू आज आंघोळ करते थंड पाण्याने. टाकू पाणी टाकू पाणी.
का नाही. पाणी टाक पूजा, पूजा टाक लवकर, मटक्यातलं पाणी टाक पूजा, थंड थंड, पुढे थंड पाणी टाक मटक्यातलं लवकर. इकडे मम्मानी पुऱ्या बनवायला चालू केलं फ्रेंड्स. आणि पुरी बघा. तुला लय पुरी आवडते ना? हो मला आवडते पुरी, खरंच आवडते. मी तर पुऱ्या अशाच विदाऊट आणि भाजी पण अशाच खाऊ शकतो, खात बसू शकतो. 20, 30, 40, 50 इतक्या खाल्ल्यात मी एका टाइमला. मला नाही आवडत पुरी. ज्याला पुरी आवडत नाही तो मला आवडत नाही. मग लग्नच कशाला केलं? मला वडे आवडतात. आणि मला पाव, वडापाव. आता तुला कोंबडी वडे ते वडे आवडतात नाही आवडत मला. माहितीये मला, पण मला तेच वडे आवडतात बटाट्याचे. पापड भाजणारच ना पूजा? प्लीज माझ्यासाठी जरा 3-4 भाज. ती बुग्गू ना माझ्या प्लेट मधले सगळे पापड घेते आणि मला अर्धाच पापड राहून जातो खायला. ऐकलं? नाही तर तिच्यासाठी सेपरेट 2-3 बनव, म्हणजे ती आपल्या प्लेट मध्ये पापडसाठी हात घालणार नाही. ठीक आहे? मम्मा तुझ्यासाठी एक्स्ट्रा पापड बनवणार आहे. जर माझ्या प्लेट मधून कुणी पापड उचलला जेवताना तर मग ओरडा भेटणार आहे त्याला, समजलं? घेणार तू माझ्या प्लेट मधून पापड? त्यासोबतच मी पुऱ्या पण बनवून रेडी आहेत. एवढ्या काय पुऱ्या बनल्यात, अजून बनवणार आहे रात्री लागल्या तर. रात्री बनवेल, मी तर चपाती बनवेल. ओके. मैद्याचं नाही बनवलं, गव्हाचं बनवेल. काय पुऱ्या? मग या पुऱ्या कशाच्या आहेत? या पुऱ्या कशाच्या आहेत? मैद्याच्या नाही, गव्हाच्या बनवल्या. तेच तर बोलते. अच्छा. चिलीमिली वेपर्स पापड्या तळून घेतल्यात कुरकुरीत. आत्ता ते बनवलं पाहिजे होतं आहे ना. त्यांची साडी बघा खाली नाही येते, म्हणजे तिथल्या तिथं साडी खाली नाही येते. हिंग पोटासाठी चांगलं असतं. संध्याकाळी मार्केटला गेलो ना, कढीपत्ता घ्यायला पाहिजे. डब्यात भरून ठेवला होता रास्ता, संपला, आणायला पाहिजे. का बोलतो काही लोक डाळ ना पूर्ण अशी गरगट्टा करतात, मीन्स पूर्ण प्लेन करतात. तशी तुला पण आवडते? हो तशी मी पण बनवतो, पण मला तसं नाही आवडत. पण माझी डाळ बनलेली टेस्टी असते की नाही? खरं बोल पूजा, पूर्ण लक्षात आहे. पण मना केलं की ती पडली खाली की नाही. माझी डाळ तुला आठवते, तू खाल्लीस की मग लक्षात. तुला बघ हे नको करू. अजून काय जेवण बाकी आहे? सगळं झालं. आता फक्त कोथिंबीर गार्निशिंगला. सगळं बनवून तयार आहे. आता काय करायचंय? काय करायचंय? जेवायचं आहे. नैवेद्य बनवून रेडी आहे फ्रेंड्स. बुजू हाट, बुजू बुजू त्यातलं नाही बुजू. अरे बुगू थांब, बाप्पा खाणार आहे. बाप्पा खाणार आहे आता. बाप्पा खाणार आहे. ते मम्माने बाप्पासाठी बनवलंय, नंतर खाणार आहे आपण. तुला खायचं आहे? बाप्पाला विचार खाऊ का?
काय पाणी सांडलं? ओरड मम्माला. जा बारदान घेऊन खुश तिथे. नको बेटा थांब, मी आणतो. बेटा थांब, इकडे तू राहू दे. तेच ताट आता तू जेवायला घे. ओके. तर फ्रेंड्स काय काय बघा नैवेद्य म्हणजे आजच्या जेवणामध्ये पुरी आहे, मगाशी आपण बघितली, श्रीखंड काय बोलतात त्याला, श्रीखंड, मेथीची भाजी आणि काळ्या वाटाण्याची भाजी, डाळ भात, काकडी, पापड, वेफर्स आणि पाणी. खा आता. काय पाणी पाणी. हा पाणी खेळ, तू घे, खा आता. तू खा बेटा, तुला पाहिजे होतं ना, तू खा. साडी एवढी छान नेसली पण एक फोटो नाही. अगं तुला फोटोचं पूजा काय, पूजा तुझा व्हिडिओ बनलेला असतो. फोटो तर आहे पण पूर्ण व्हिडिओ तू दिसले बघ. साडी तू कधीही पाठी जाऊन तू बॅग मध्ये बघू शकतोस की तू या गुढीपाडव्याला काय साडी घातलेली किंवा काय. कसं वाटतंय? छान आहे. आपण पण रेडी झालोय फ्रेंड्स, आंघोळ वगैरे करून. बुकू इथे बेटा, बुकूचा ड्रेस बघा. बापरे, बाप्पा पाणी पियाच्या अगोदर भाव्याच पाणी पियाली. स्वतःच पहिला खाऊन टाकते सगळं. तिथे पण हे भाव्याचे ड्रेसिंग. बोल तू का, तू बस ना मग. मी तिला भरवून घेते पहिलं. तू सोबतच बस माझ्या एक प्लेट मध्ये. तू जेवायला घे, तू जेवायला स्टार्ट कर, मी तिला पहिलं भरवून घेते. चल आपण जेवून घेऊया. हा ते सगळं खा बेटा, ते सगळं खा, पण पापडला हात नको लावू. नाही तर घे रे बेटा, तुझ्याच पापड घे, खा, खाऊन घे बस. काय राहिलं सांग बनवायचं? काय राहिलं? भजी. मी ना अरे हो भजी आणि ते हे बनवायचं नाही यार. मी भिजत घालायला काय विसरली, कडधान्य घातलं म्हणून ते घालायला विसरली. मग संध्याकाळी कसले तरी बनव भजी याच्यासोबत. हा कसले का होईना बनव. पहिला तर आपण टेस्ट करूया पुरी अशीच, मग आपण टेस्ट करूया पुरी आणि काळ्या वाटाण्याची भाजी. मग आपण टेस्ट करूया पुरी आणि मेथीची भाजी विथ लसूण. जी सगळ्यात आवडती गोष्ट आहे ती सगळ्यात लास्टला, म्हणजे तिची टेस्ट राहून जाते. छान बनलंय जेवण, छान, एकदम छान, खूप छान बनलं बेटा जेवण. कोणता फोन आवडतो तुला? कोणता फोन आवडतो तुला? अरे मला फोन नकोय, माझा हा फोन सध्या आहे. मला हा पहिलं तर त्याचं गाणं थांबव. ओप्पो फोटोसाठी. मग अरे मला फोन सध्या जरूरत नाही फोन नाही, पण तुला मी विचारतोय. मला माहिती आहे तू माझ्याकडून काढून घेणार, तू ऑनलाईन बुक करणार, माझ्या बर्थडे पर्यंत तू येणार, तुझी सगळी टेक्निक मला माहितीये. तू मला तुझा फोन सांग आवडता, उगाच नाही तर मग मी दुसरा आणेल, तू दुसरा बोलशील. मी माझ्या डोक्याने घेऊन येईल ना मम्मी बाबतीत. तसं पण तुझ्यासाठी हा फोन पण मीच डायरेक्ट हे केला होता. पण तू मला कळाला होता अगोदर. पण तेव्हा प्रॉब्लेम काय होता, जेव्हा तू हा फोन ऑर्डर केलास ना तेव्हा प्रॉब्लेम काय, माझ्याकडे फोन नव्हता. माझ्याकडे फोन ऑपरेटच करायला नव्हता. पण हा फोन असं का वापरायचा आहे? फोन आलेला समजत नाही, आवाजाचा प्रॉब्लेम, व्हिडिओ कॉल आलेला समजत नाही. ठीक आहे ना, असं काय नाहीये, पण नाही तसं नाही वापरायचं. तुझ्या 4 पैसे आपण कमवतो ना, तरी कंजूसगिरी केल्याने ना लक्ष्मी नाराज होते बरं का. पहिलं मी तुला लास्ट टाइम सांगतो ही गोष्ट. नाही आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे खूप वागत आलो, मला जरा माझ्या डोक्याने काम करू दे. बघ ज्याला जास्त समजतं ना त्याचा ऐकला पाहिजे. तुला जास्त समजतं. हो, मोबाईल कोण, तुझा आयफोन तुला घ्यायचा होता. मी घेणार, पण मी तुला कसं तसं ठेवू? अरे पण मला जरूरतच नाही. तुला जरूरत नाही, मला जरूरत आहे की माझ्या बायकोकडे एक व्यवस्थित फोन पाहिजे. नाही हे चुकीचं वागतोय. हा मी चुकीचं आहे, तुझ्यासाठी चुकीचं आहे म्हणजे दुनियात पण चुकीचं आहे असं नाहीये. मी खरंच हे करेन ना. मला काय हे म्हणजे काय? मला जर मोबाईल घ्यायचा तर मी सरळ जाईन दुकानामध्ये आणि मी बोलेन मला मोबाईल घ्यायचा करून. सध्या मला आता नको आहे, मी तुला बोलले मला MI चा मोबाईल हवाय आणि तो अजून टाइम नाही. कधी टाइम आहे? तो लॉन्च झाला नाही अजून. कोणता? कमिंग सून दाखवते. कोणता? नाव सांग. नाव सांग, नाव तरी कळाल मला, नाव तरी सांग कोणता आहे. का पण नाही सांगणार, जोपर्यंत कमिंग सून हटत नाही ना तोपर्यंत मी तुला सांगणार. अगं नाव सांग ना पूजा, डोकं नको खाऊस तुझा प्लीज.
लवकर सांग, नाव सांग मला. सोबत याच्या गेले रागाने बोललास तरी मी जे करणार तेच मला तू नाव माझा सांगतो. मोबाईल आहे, मला पाहिजे तर मी स्वतः दुकानात जाईन आणि घेईन. मग तू मला नाव सांग फोनचं. नाही सांगायचं मला, बोल मला लवकर. मागे नाही लागायचं मोबाईल घे. तुझा फोन कधी अटेंड नाही केला असं भाग आहे का? हो, माझाच फोन नाही पूजा, पण ते कशाला ना, तसे ह्याच्यात कशाला ती शरीराला सवय लावून घ्यायची असा प्रोडक्ट वापरायची. माझ्या शरीराला लागतं. हो नको, पण ती मेंटॅलिटीज का ठेवायची आहे अरे मेंटॅलिटीचा सवालच कुठून येतो रे गोष्टी? पूजा. असं गोष्ट वापरणं चांगलं नाही. माझे 2 फोन आहेत. कुठं कोणते 2 फोन आहेत? तो OnePlus आहे, माझाच आहे. आणि तो तरी पण बॅटरी ड्रेन होते पटकन. पण तो व्हिडिओ कॉल साठी ठीक आहे आणि याच्यामध्ये कॉल होऊन जातो. तू MI Note 14 बोलते का? नाही. 14 Pro, 14 Pro Plus. हा, त्याचं कमिंग सून हटलंय कधीच. कोणतं आहे? जा, नाही, मी कदाचित तोच आहे. बोल लवकर सांग मला कोणता आहे. पूजा, नाही सांगणार. मी नाही सांगणार. तू गप्प बस. पूजा बघ, मी जेव्हा तुझ्याशी एक हेल्दी डिस्कशन करतो ना, तुझ्याकडून पण तसंच पाहिजे ना मला. नाही. डिस्कशन मध्ये नाही. सांगितलं की सध्या मला आता नको आहे मोबाईल. मला रिझन काय त्याचं रिझन काय? भावाला आता स्कूलची फीज भरायची. हो ओके. आणि इतर अजून एक्सपेन्सेस आहेत. हा, ते कोणते एक्सपेन्सेस आहेत इतर? बरं असतील अजून. हा, मग अजून 2-3 महिन्यामध्ये तर ते सोनाराचं ते वाढले आता इथं. ओके, अजून मग आहेत काही गोष्टी. मी ते बघेल, त्याचं टेन्शन नको घेऊ. तू बोल. मग तुला रिझन काय दुसरा? मग तेच तुला इच्छा आहे का फोन वापरायची? नाही आहे इच्छा. माझी शपथ घेऊन बोल. माझी शपथ घेऊन. मग माझ्याकडे बघ. शपथ घेऊन बोल, तुला फोन नाही वापरायचा नवीन. मी शपथ करायला गेलं. पूजा, तुझ्याशी ना मी असं करशील ना, नेक्स्ट टाइम पासून काय घ्यायचं असेल ना, मी तुझ्याशी डिस्कस करणार नाही. मी गोष्टी डायरेक्ट घेत जाईल. कारण की मी जर तुझ्याशी डिस्कस करतो तर रिस्पॉन्स तसा पाहिजे. आणि तू माझ्यावर गोष्ट लादणं वेगळी आहे. अशी गोष्ट कुणाला नाही आवडणार जर कोणावरती अशी गोष्ट लादली जाते की तू नवीन फोन वापर. ही लादणं आहे आणि तुला हे लादणं नको. अजून एक EMI वाढवायचा नाहीये. ओ बाळा, ये इथे. जाऊ द्या, बुक उठली. बघतो मी. नाही बघायचं बिघायचं. जर तू मोबाईल ऑर्डर केलास ना हर्ष, माझ्यासारखं वाईट फोन नसला. अगोदरच सांगते, तेव्हा केलंस ना, तेव्हा माझ्याकडे काहीच फोन नव्हता म्हणून मी समजून घेतलं. पण आता जर केलास ना, खरंच मी सांगते, माझ्यासारखं वाईट फोन नसेल. म्हणजे वाईट म्हणजे नेमकं काय करशील असं सांग. म्हणजे असं काय करशील? मी फेकून देईन तो मोबाईल. फेकून देईन. फोन फेकून देशील? चालेल, मला चालेल. ऐकलं काय झालं बाळा? तर चालेल. फेकून देईल तर फेकून देईल, चालेल. अरे पण हर्ष, मला न विचारतो तू माझ्या नापसंतीचं कसं घेऊ शकतो यार? तुझी पसंत मला माहितीये. Redmi Note 14 Pro, Redmi Note 14. मग काय बोल ना. नाही ती तुला नाही माहिती तर तू कशाला करतो? मग नाव तरी सांग पूजा. काय सांगायचंय मला? हा, थँक्यू बोल अंकल बेटा. बटू थँक्यू बोल. चलिए. हा चला. तर दुपारी माझ्या आणि पूजामध्ये थोडीशी बहस जी झाली ते झाली. आता वी आर गुड नाव. त्याच्यानंतरच ठीकठाक झालं. नंतरला झोपलो आम्ही, थोडा आराम केला. बुगू मला कालपासून पिझ्झा मागत होती, तर आता मी मागवलं संध्याकाळसाठी पिझ्झा. मम्मीला दे, मम्मीला दे, ज्या मम्मीला दे. हा मम्माला दे ना. तिकडे मम्मा तिकडे. पण मागवलंय व्हेज पिझ्झा. खायचा आताच की नंतर खाऊया? नंतर खाऊया. पूजा का नको मला. मग तुला काय हवंय? काहीच नको. फोन जाऊ दे. तिला पाहिजे असेल तेव्हा ती सांगेल, मग आपण तेव्हा घेऊ. तुम्ही ठीक आहे? इथे या भाईनी स्वतःच बसले. हा, शाबाश शाबाश. टाडान. ब्लॅक ऑलिव्ह कोणासाठी आहे? कोणासाठी आहे? गरम असेल बेटा, गरम असेल. हा झालं, थंड झालं. ब्लॅक ऑलिव्ह वाला बुब्बूला देऊया आपण.
आणि मी बेटा अरे मग मला नकोय. कोणता पिझ्झा आहे हर? व्हेज पण कोणता? फार्म. हा चल तुला दुसरा देतो. चल दुसरा चल तुला दुसरा घेऊया. चला मम्माला खाऊ देते. मम्माला बोल खाऊन घेऊ. ओके चल. काय हा थँक्यू. लिंबू पाणी छान बनलं एकदम. सब्जा टाकू का? लाईट एकदम छान आहे बेटा. थंड आहे बेटा. बस बस. सगळं कसं पियायचं असतं. बुगूला साडी घालायची पण बघू तुला केस नाही येत. मग तू साडी जर आज ना बघूची केस असते ना डोक्यावर तर नक्की तिला मस्तपैकी साडी बिडी व्यवस्थित गेलं असतं. हा बेटा बस झालं बेटा. बेटा बस. ते संपवून टाकेल. ए बेटा बस थांब जरा. माझं डोकं दुखतं म्हणून मम्माने दिलंय बनवून ते. प्लीज पाहिजे तुला गिफ्ट मला द्या नंतर थोडस. ओके दिवसभर साडी कशा घालतात बायका आय डोंट नो. पण मी प्रयत्न केला घातलीये व्यवस्थित. मला आवडते साडी. आवडत नाही असा प्रकार नाही. तेवढंच की कधी कधी कंटाळा येतो. असं गरमीतून असं इरिटेट वाटतं म्हणून अवॉइड करते. जेव्हा सणासुदी असतं तेव्हा मी साडी वेअर करते. आता पुढे अजून चांगले चांगले अजून सण असो मी अजून साड्या ब्लाऊज शिवायला दिले. काल तुम्ही पाहिलंच असेल. तर आजचा दिवस असा काय आम्ही गुढीपाडवा सेलिब्रेट केला असा साजरा केला आमचा. आणि थोडस सणाला भांडणं होतात छोटे मोठे. ते पण ते फोनवरून आर्ग्युमेंट झालं. ते सॉल्व्ह पण झाला. मला सध्या नको आहे फोन. ऍक्च्युली माझा असा विचार आहे की थोडे दिवस असा चालतोय कारण पूर्ण अर्धवट संपवलं. मला नको त्याला. दे बेटा दे बेटा प्लीज मला दे बेटा. म्हणून मला सध्या मोबाईल नको आहे. तर एवढा ब्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू सो मच. भेटूया उद्या आपण नवीन ब्लॉग मध्ये. नको मला नको. नको ग मला. नको ग. नको ना ग. प्लीज नको मला. दे तू मला पाजणार. तुम्हाला पाजणार कसं पळू. तुला बनवलं होतं ते. राहू दे तिला प्यायचं तर काय कर. दे तिला. त्याला दे. तुला मी दे दुसरं नवीन बनवून. त्याला दे पियाला. आता काय देणार त्यातून प्यायला. एक गोट बाकी.